नमस्कार. होळी म्हटलं की पुरणाची पोळी आलीच. आज आपण करूया विदर्भाच्या पद्धतीची पुरणाची पोळी. त्याच्यासाठी मी 4 ते 5 तास आधी हरभऱ्याची डाळ भिजू घातली. त्याच्यानंतर कुकरचे 4-5 शिट्ट्या मारून ती डाळ चांगली शिजल्यावर त्यातलं सर्व पाणी असं निथळून घेतलं आहे. सर्व पाणी निथळून झाल्यानंतर 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, म्हणून मी 2 वाटी त्याच प्रमाणामध्ये साखर घेऊन ते व्यवस्थित बारीक वाटून घेतली. बारीक वाटून झाल्यावर मंद आचेवर ते थोडंसं घट्ट होण्यासाठी घोटून घेतलं. आणि हळूहळू बारीक गॅसवरच आपल्याला हे करावं लागतं आणि हळूहळू सतत आपल्याला घोटून घ्यावं लागतं. एक 5 ते 10 मिनटामध्ये डाळ अशी झाली. त्याच्यानंतर पातळसर कणिक अशी मळून घेतली मी, थोडं मीठ टाकून आणि थोडंसं तेल लावून कणिक अशी चांगली मळून घेतली. एक छोटा उंडा घेतला. छोट्या उंड्यामध्ये बऱ्यापैकी मोठा उंडा पुरणाचा मी त्याच्यामध्ये भरला. पुरणपोळी म्हटली की प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते. कोणी गुळाचंही करतं, कोणी साखरेचं करतं. माझी आई साखरेची करायची, म्हणून आम्ही पण साखरेची करतो. आणि मी पुण्यात राहते, त्यामुळे मी कधी कधी गुळाचंही करते. तुमच्या इथे कशा पद्धतीची पुरणपोळी करतात, साखरेची का गुळाची, ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. अशी तव्यावरती हे करून खालनं थोडंसं चेक करत राहायचं. बघा कशी छान फुगली आहे. त्याच्यावर तूप लावा. पुरणाची पोळी फुगली की खूप छान वाटते. आणि त्याला अशी फ्लिप करून घ्या. कशी छान खरपूस झालेली आहे. तयार आहे आपली पुरणाची पोळी. मस्तपैकी कटाची आमटी बरोबर घ्या किंवा दुधाबरोबर घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.